बैलगाडा संघटना वाशिम जिल्हा वत्सगुल्म बालासाहेब नालसाहेब कृपेकरू या ठिकाणी जी मीटिंग ठेवण्यात आलेली आहे या संदर्भात आपल्याला प्रास्ताविक मध्ये सर्व माहिती मिळणारच आहे। तत्पूर्वी या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून या ठिकाणी हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माननीय राजाभाऊ मांडे साहेब यांना मी या ठिकाणी अशी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन आपलं अध्यक्षस्थान स्वीकारावं। तसंच त्यांच्या सोबतीला प्रमुख अतिथी प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ स्तरीय 6 जिल्ह्यातून बैलगाडा संघटना अध्यक्ष म्हणून जी निवड झालेले म्हणजे माननीय साहेबराव पाटील युवराज संगम यांना सुद्धा अशी विनंती करतो की आपण या ठिकाणी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय। तसंच प्रमुख अतिथी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पटप्रेमी माननीय दादा पाटील पळसखेडकर, तसंच सेवानिवृत्त ESI आणि बैलगाडा मालक म्हणून ख्याती मिळवलेले वानखेडे साहेब चिनगाव राजा, तसंच अकोला जिल्हा बैलगाडा संघटना अध्यक्ष बंडू पाटील अकोलीकर, तसंच पुसद विभागातून आलेले लखनभाऊ जाधव, विजयरावजी राठोड दगडथरकर, अनिल भाऊ पारवेकर, अक्षयराव बेंगाळ वरुडगवळीकर, अशोकरावजी मेतकर यांना मी अशी विनंती करतो की या ठिकाणी जे नियोजन केलेलं आहे ते वाशिम जिल्हा शंकरपट समिती आणि बैलगाडा शर्यतीचे सर्व पटप्रेमी आहे यांच्या वतीनं या ठिकाणी चर्चा सत्र आपल्याला प्रास्ताविक मध्ये ऐकायला मिळणार आहे। आलेल्या माजी संजूभाऊ विंगळे, विनोदभाऊ सुर्वे पाटील, बालूआप्पा कष्टे, राजभाऊ शिंदे, उमेश पाटील, संजूभाऊ वानखेडे साहेब आणि सर्व वाशिम जिल्हा बैलगाडा मालक आलेल्या मान्यवरांचं स्वागत करणार जे कर्तव्य आहे यांचं स्वागत बैलगाडा संघटना अध्यक्ष वाशिम जिल्हा तथा माजी नगरसेवक हसन शेख वाशिम यांना मी अशी विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी स्वागत करावं। तसंच विदर्भ स्तरीय 5 ते 6 जिल्ह्याचं अध्यक्षपद जे माननीय माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव पाटील पहिले प्रथम या ठिकाणी ज्येष्ठ पद प्रेमी म्हणून जे ख्याती मिळवलेले दादा पाटील पळसखेडकर यांचं स्वागत या ठिकाणी अतिक भाऊ वर्माजी यांना मी अशी विनंती करतो की आपण ज्येष्ठ पद प्रेमी मार्गदर्शक दादा पाटील पळसखेडकर यांचं स्वागत करावं। वाशिम जिल्हा शंकरपट समितीच्या वतीनं आलेल्या मान्यवरांचं स्वागत करत आपलं बजावत आहे। तसंच या ठिकाणी बैलगाडा म्हणून जे ख्याती मिळवलेले असे सेवानिवृत्त ESI वानखेडे साहेब यांचं स्वागत संजूभाऊ इंगळे यांना अशी विनंती करतो की त्यांनी स्वागत करावं। संजूभाऊ इंगळे साहेब आणि एक चांगला आपल्याला अध्यक्षपद म्हणून बैलगाडा संघटना 6 जिल्ह्यातून जे आतापर्यंत कार्य आहे त्यांचं ते असे माननीय साहेबराव पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य तथा पटप्रेमी युवराज संगम यांचं स्वागत विनोदभाऊ सुर्वे यांना अशी विनंती करतो की त्यांनी स्वागत करावं। तसंच अकोला जिल्हा बैलगाडा संघटना अध्यक्ष माननीय बंडू पाटील अकोलीकर यांचं स्वागत बालूआप्पा कष्टे यांना विनंती करतो की त्यांनी स्वागत करावं। बालूआप्पा कष्टे शंकरपट समिती सदस्य वाशिम जिल्हा। तसंच बैलगाडा पटप्रेमी लखनभाऊ जाधव पुसदकर यांचं स्वागत
राजभाऊ शिंदे शंकरपट समिती सदस्य यांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी स्वागत करावं. लखनभाऊ जाधव पुसद आता घेतून सोबत तसंच पटप्रेमी म्हणून अशोकरावजी मेतकर चिखली चिखलगाव यांचं स्वागत. भागवत भाऊ यांना इंगळे साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी स्वागत करावं. तसंच पटप्रेमी म्हणून जी ख्याती मिळवलेले विजयरावजी राठोड दगडसरकर यांचं स्वागत. उमेश पाटील यांना मी अशी विनंती करतो की आपण स्वागत करावं. विजयराव राठोड दगडसरकर. तसंच ज्येष्ठ पटप्रेमी अनिल भाऊ पारवेकर यांचं सुद्धा स्वागत. किरण भाऊ या तुमच्याच हस्ते अनिल भाऊ पारवेकर यांचं नाव रामभाऊजी ढवळे यांच्या वतीनं यांचं स्वागत. उपेंद्र भाऊ यांना अशी विनंती करतो की या ठिकाणी नवलारे साहेबांचं स्वागत करावं. उपेंद्र भाऊ आहेत का? उपेंद्र भाऊ आलेत का? बैलगाडा संघटना म्हणजे हिंगोली म्हणून अक्षयरावजी बेंगार साहेब वरुण गौरी यांचं स्वागत. या शिंदे साहेब राजभाऊ शिंदे अक्षयराव बेंगार यांचं स्वागत घ्या. उमेश भाऊ कोणी राहिले की दुसरे एक दुसरं कोणी राहिलं का? बस संदीप भाऊच्या हाताने घेऊ का? घेतलं चालतं. संदीप भाऊ यांचं स्वागत. संदीप भाऊ इंगळे करतील अशी विनंती करतो. एका काही नाही पण करतात आहे. बस कोण घ्या आपल्या होती मंडळाच्या वतीनं घ्या. हसीमभाई देवडा रोहिला यांचं स्वागत. माजी नगरसेवक हसन शेख वाशिम हे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी करण्यात आले. म्हणजे आमच्या प्रमुख पाहुण्याच्या वतीनं या बैलगाडा संघटना जे वाशिम जिल्हा आहे त्यांचे अध्यक्ष हसन शेख वाशिम तुमचं सुद्धा या ठिकाणी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याचं आमच्या या मान्यवरांच्या वतीनं या ठिकाणी होत आहे. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माननीय राजभाऊ मांडे साहेब यांना अशी विनंती करतो की या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे जे बैलगाडा संघटना अध्यक्ष आहे आणि त्यांचं केलं म्हणजे सगळ्या वाशिम जिल्ह्याची जी संघटना आहे त्यांचं हे स्वागत झाल्यासारखं आहे. थोडा बॉस कमी कर, थोडा बॉस कमी राहू द्या. बॉस आहे ती बैलगाडा संदर्भात आहे आणि या संदर्भात आपल्याला प्रास्ताविक पद या ठिकाणी जी काही 5 ते 6 जिल्ह्यातून अध्यक्षपद भूषवणे कदम साहेब यांना मी अशी विनंती करतो की या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं की जेणेकरून जी काही मान्यवर भाषण करतील की त्यांना मूळ स्वरूप याचं माहिती होईल आणि त्या प्रकारे आपापलं मार्गदर्शन कोणी करू शकतं. जे आपल्या मनोकामना आहे ते आपण या ठिकाणी बोलून व्यक्त करू शकता. तर राष्ट्रवादी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय साहेबरावजी पाटील हिंदू संगम यांची या ठिकाणी आपण मनोगत घ्यावं. सर्वप्रथम ही विदर्भ बैलगाडा संघटना ज्यावेळेस स्थापन झाली तर सर्वप्रथम मीटिंग अमरावतीला झाली होती. अमरावती नंतर मागच्या वेळेस आपल्या मेहकरवाल्यांनी आपल्याला आग्रह धरला होता की मेहकरला मीटिंग व्हायला पाहिजे, तर आपण ती मीटिंग मेहकरला ठेवली
आणि त्यानंतर हसन शेठनी एक मेसेज टाकला आणि त्या मेसेज मध्ये असं ठरवलं सांगितलं होतं की बुवा यावेळेस मिटिंग घेण्याचा मान हे वाशिम जिल्ह्याला मिळण्यात यावा. म्हणून त्यांनी अगोदर मेसेज टाकला, नंतर तारीख पुन्हा बदलली आणि आजची तारीख निश्चित करून त्यांनी ही मिटिंग ठेवली. त्याबद्दल वाशिम जिल्हा बैलगाडा संघटनेचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य माजी आमदार राजभाऊ मांडे, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक दादा पाटील पळसखेड साहेब, त्याचबरोबर आमचे विदर्भाचे आपले उपाध्यक्ष आदरणीय वानखेडे साहेब, बंधू पाटील अकोलेकर, आमचे अनिल भाऊ पारव्याचे, विजयभाऊ राठोड, लखनभाऊ जाधव, आमचे कुंडकर, त्याचबरोबर हसनबाई, आपले वर्मा शेठ, उमेश पाटील, अक्षयजी बेंगाल, आमचे ज्येष्ठ दुरकरी, त्याचबरोबर अशोकजी मेटकर साहेब आणि उपस्थित आपल्या विदर्भातील जे जे बैलगाडा मालक, सुट्टी मेकर, घड्याळवाले, राजभाऊ वगैरे सगळी मंडळी आली असत, त्या सर्वांचं या मीटिंग मध्ये मी मनापासून स्वागत करतो. खर तर दादा पाटील सारखे ज्येष्ठ, तिमांडे साहेबांसारखे ज्येष्ठ या ठिकाणी आपले पट खेळणारी मंडळी आहे, मेटकर साहेब असो, बरीच मंडळी अशी खूप जुनी खेळणारी आहे. घडीवाले राजभाऊ लहानपणापासून तेव्हा घडीवाले त्यांना सुद्धा या खेळाचं महत्व माहीत झालं होतं. परंतु त्यावेळेसचा खेळ आणि आत्ताचा खेळ यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक होत चाललेला आहे. खर तर हा शेतकऱ्यांचा खेळ आहे. या शेतकऱ्याच्या खेळाला शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे, त्या मुख्या नंदीला न्याय मिळाला पाहिजे. म्हणून काही नवीन अटी नियम झाले पाहिजे, जे अटी नियम हे सर्वांना सारखेच असले पाहिजे. म्हणून ह्या नियमाची, या संघटनेची गरज होऊन पडलेली आहे. अगोदर काय ह्या संघटना वगैरे काहीही नव्हत्या, परंतु आपल्याला पाहिलं तर हा आपला सेकंदाचा खेळ खेळता खेळता आपल्याला त्या 3 फेऱ्याच्या खेळाची आवड निर्माण झाली. त्यामधून काय झालं, त्यामधून आपल्या शेतकऱ्यांच्या या बैलांना जे धावत होते त्यांना किंमत मिळाली. हळूहळू किंमत मिळता मिळता खूप किंमत मिळत गेली आणि किमतीपेक्षा त्या बैल मालकाचं त्या मुक्या प्राण्यामुळे मोठं नाव होऊन चाललं होतं. आपण माहिती आहे आम्हाला, अनिल भाऊचा पारव्याचं जे जोडी पळत होती अख्ख्या महाराष्ट्रात त्याला मागणी होती. म्हणजे किती पारव्याचा लखन आणि काय नाव राणा आणि तो जो बॅगी पळायचे, तर मला तेव्हापासून खूप आवड झाली की बाबा खेळामध्ये या दादाचा पळ होता, खूप जणांचे बैल पळत होते. बैलामुळे माणसाची किंमत वाढते हे मात्र आपल्याला समजून चुकलं. त्या मुक्या प्राण्यावर आपण जीव लावतो, त्या मुक्या प्राण्याची सेवा करत असताना इतर प्राण्याची सुद्धा आपण त्याबरोबर चाऱ्या पाण्याची व्यवस्था घेत असतो. कारण आपल्याला लक्ष वेगळं, त्याला पाणी दिलं का वेळेवर, त्याला हे झालं का, पण इतर जनावरांची सुद्धा आपली त्या ठिकाणी त्या लक्ष राहते. परंतु दादा काय झालं, मागच्या नाशिकच्या मेगा खेळापासून दुर्दैवी निर्णय झाला की विदर्भ, मराठवाडा, त्यानंतर खानदेश वगैरे हे नाशिकच्या बैलगाड्या यांना तिकडे खेळण्यासाठी बंदी झाली. बंदी यासाठी झाली की कोणीतरी 1-2 काही वेगळ्या गोष्टी बोलल्या गेला आणि त्याचा परिणाम आपल्या सर्व शेतकऱ्यांना भोगावा लागत आहे. आणि जे काबाडकष्ट करणारे, त्या बैलांना जोपासणारे, हे सगळे आपले माणसं त्या ठिकाणी नाराज झाले. म्हणून एक आपल्याला तसाच खेळ झाला पाहिजे. आता जो पेडगावचं मानाचं मैदान असेल, त्या मानाच्या मैदानात जर आपला एखादा 2 बैल गुलालात राहिला तर त्या गुलालाच्या बैलामध्ये आपली किंमत झाली की त्याचा चांगली त्या बैलाला किंमत यायची. या सगळ्या गोष्टी करत असताना म्हणून राबवून आपला बैल घडून आपले शेतकरी या ठिकाणी त्या बैलाला घडवत होते. म्हणजे ही काय सोपी गोष्ट नाही. असं करत असताना बंदीचा निर्णय झाल्यावर संभाजीनगरला मिटिंग झाली आणि त्या मिटिंग मध्ये असं ठरलं की 21ला आपले जे बैल खेळायला जाणार त्यांची नाराजी होऊ नये म्हणून 21ला तिथं मैदान ठरलं. आणि मी माझ्या बोलण्यामध्ये मला जेव्हा संधी आली विदर्भ बैलगाडा संघटनेचा अध्यक्ष म्हणून, आणि मी म्हणलं की बाबा हे प्रोत्साहन आपल्याला मिळण्यासाठी मी विदर्भ बैलगाडा अध्यक्ष या नात्याने विदर्भ बैलगाडा संघटनेच्या वतीने 31,000 रुपयाची देणगी दिली. आणि बघता बघता इतर देणग्या वाटेश्वरराव मधू असो, बाकी लोकांनी सर्वांनी खूप वर्गण्या त्या ठिकाणी दिल्या. सर्जेराव पाटलांनी 1 लाख दिले. म्हणजे तिथलं मैदान हे खूप महत्वाचं झालं. पण दुःख या गोष्टीचं असं वाटतंय की आपला सेकंदाचा खेळ आहे, तिथं जे अखिल भारतीय बैलगाडा जी संघटना झाली त्यांचे नियम सर्वांना सारखे आहेत. आपण त्यांच्या नियमाप्रमाणे तिकडे खेळतो, त्यांच्या नियमाप्रमाणे आता जरी मैदानावर त्यांच्या नियमाप्रमाणे आपण त्या ठिकाणी नियमावलीने राहतो. त्यांनी सुद्धा त्या नियमामध्ये खूप बदल केलेत. एकच चिठ्ठी असायला पाहिजे, ते पट्टी असायला पाहिजे, अगोदर समोर सरकत होते. हे नियम करत असताना आपल्या सेकंदाचे जे आपण खेळतो, मराठवाडा असो, विदर्भ असो, तिकडे सगळा भाग असो, सगळ्यांना एकच नियम असायला पाहिजे. म्हणून
हा नियम एक करण्यासाठी मिटिंग असताना दुर्दैवानं सांगावं असते की आजच्याच तारखेला दुसरी विदर्भाची मिटिंग दुसऱ्या ठिकाणी होत आहे. तर दुर्दैवाची गोष्ट आहे. ते असले ते आपलेच भाऊ आहेत, त्यांनाही मला फोन आला होता, त्यांना मी तेच बोललोय की आपण सोबत राहू. सोबत कोणी अध्यक्ष असो उपाध्यक्ष पण सगळे समितीचे सदस्य आपण, आणि सगळ्यांनी घेतलेला निर्णय हा सगळ्यालाच बंधनकारक राहणार आहे आणि सर्वांसाठी नियम एकच राहणार. तो राजा असो की रंक असो, त्यांना सर्वांना नियम सारखाच राहील. असं असताना सुद्धा हसनभाईंनी विनंती, पहिला मेसेज हसनभाईचा आला आणि त्याच्यानंतर डबल मेसेज पुन्हा ते धामणगावच्या मिटिंगचा आला. त्या गोष्टीचं खूप वाईट वाटते, परंतु तेही आपले भाऊच आहेत. माझी अशी विनंती राहील, दादा पाटील आहेत, पळसखेडकर, आमदार तिमांडे साहेब आहेत, बंडू पाटील ज्येष्ठ सगळे आहेत, की त्यांनाही समजून सांगा एक मिटिंग संयुक्त घ्या. संयुक्त मिटिंग घेऊन जो निर्णय होईल तो सर्वांचा निर्णय असणार आहे. म्हणून आपण इकडे वेगळा निर्णय वेगळा घ्यायचा आणि तिकडे बैल खेळायला गेल्यावर वेगळा निर्णय राहायचा, म्हणजे शेतकऱ्याचं मात्र या ठिकाणी झालं नाही पाहिजे. दोन नियम होऊ शकत नाही. म्हणून आपण सेकंड वाले आहे, त्या ठिकाणी सगळ्यांचा त्यामध्ये एक सारखा नियम असला तर तो सर्वांना लागू असेल. कोणताही नियम असो हा सगळ्यासाठी चांगला राहावा, यासाठी समन्वय करणं गरजेचं आहे. म्हणून दोन मिटिंग झाल्या असतील, कोणाच्या मतभेद असतील, त्या मतभेदाशी काही घेणं नाही. पण आपला बळीराजा, आपला जो बैलाचा मालक, तो बैल आहे, तो नंदी, त्या सर्वाला एक नियम असला पाहिजे. एक पट एक नियम, जसा तिकडला झाला त्याप्रमाणे सेकंदाचा जो नियम आहे, अटी असतील, त्या सर्वांच्या मताने एक राहिल्या पाहिजे. म्हणून आज या ठिकाणी जी मिटिंग आयोजित केली, खरं तर माझ्यावर प्रस्तावित जबाबदारी यासाठी दिली की आज हे चित्र काय चांगलं नाही. चित्र याच्यासाठी चांगलं नाही की तुम्ही आम्ही आज हे जरी झालं असेल तर उद्या जर पहिलं दुसऱ्या ठिकाणी खेळायला गेलो, त्या ठिकाणी आज आपण नियम अटी तुम्ही म्हणत असाल तरी आपण थांबू, 2 दिवस थांबू, 4 दिवस थांबू, 8 दिवस थांबू, परंतु बैलगाडी सेकंदाचा नियम सर्व विदर्भात असो, सगळीकडे मराठवाड्यात असो, एक असला पाहिजे. तर मग काय होतंय की हा गरीब शेतकरी लहान वासरू पेटवून खेळून त्याला वर्षभर घेऊन येतो आणि माझ्यासारखा काय करतो, तिकडला जाऊन घड्या घरातला एक बैल घेऊन येतो, 4 तास घेऊन येतो, इथं बारक्या घरात खेळवतो. म्हणजे हा अन्याय नाही का तुमच्या? म्हणून नियम हे सर्वांचे सारखेच असले पाहिजे. म्हणून माझी दादा पाटलांना विशेषतः हसनभाई आहेत, ज्येष्ठ आहेत, वानखेडे पाटील साहेब आहेत, तिमांडे साहेब आहेत, बंडू पाटील, की तुम्ही याच्यातला समन्वय घडून काही निर्णय असो, निर्णय हा सर्वांचा सारखा असला पाहिजे. म्हणून आज नियमवादी करण्यापेक्षा आपले एकमेकाचे विचार घ्या, विचार घेऊन मराठवाडा असो की विदर्भ, कारण मराठवाडा जरी वेगळा असो, आपण विदर्भ बैलगाडा संघटना जरी म्हणत असेल तरी यामध्ये आपल्या मराठवाड्याचे बांधव येते की खेळायचे, आपण मराठवाड्यात खेळायला जातो, मग तिकडे नियम वेगळा आणि इकडे नियम वेगळा असं होऊ शकते का? आता आमचे राजूभाऊ मंदाडे आहे, कुंडकर आहे, ही जी मंडळी घडीवाली आहेत मराठवाड्यातली आहे, मग काय होते की हा सगळा पेच येतो घडीवाल्यावर. मग घडीवाल्यावर प्रेशर आलं की मग त्या ठिकाणी कोणी म्हणते इमान काढते, कोणी ज्वारी हातावर घ्या, डोक्यावर भाकर घ्या. ही वेळ आपल्या शेतकरी बांधवावर आली नाही पाहिजे. शेतकरी बांधवाला सर्वांना समान न्याय मिळाला पाहिजे. म्हणून नियम सर्वांच्या साक्षीनं एकच असले पाहिजे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा, अशा प्रकारची मी विनंती करतो. या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी वाशिम जिल्ह्याच्या बैलगाडा संघटनेने बोलून आमचा सन्मान वाढवला, त्याबद्दल तुमच्या म्हणण्याप्रमाणे या ठिकाणी मिटिंग सुद्धा झाली आणि आम्हाला बोलून आमचा सन्मान केल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि रजा घेतो. धन्यवाद. एकोपा राहावा हा एक या मिटिंगचा दृष्टिकोन आहे. आणि आजच तिकडं की अजून म्हणजे बाजूला म्हणजे धामणगाव रेल्वे या ठिकाणी सुद्धा मिटिंग चालू आहे अशी सूचना मिळालेली आहे. आणि या ठिकाणी जी बैलगाडा संघटना वाशिम जिल्हा यांनी जी मिटिंग घेतलेली आहे की आपण सगळ्यांनी समझोता करून जी अध्यक्ष उपाध्यक्षाची निवड व्हावं आणि सर्वांना नियम सारखे लागू राहावे. नाही तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपले वेगवेगळे नियम, विदर्भात वेगळे नियम असं होणार नाही, याची काळजी ही जी बैलगाडा संघटना घेत आहे की आपण पुन्हा जी काय मिटिंग झालेली आहे त्यांच्याशी संपर्क आपल्या फोनद्वारे होईल. तर पूर्वी आपल्याला या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचं काय म्हणणं आहे मनोगत व्यक्त या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दादा पाटील पळसखेडकर यांना मी अशी विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. विदर्भ राज्यस्तरीय बैलगाडा संघटनेचे नियम आणि अटी सर्व सारख्या राहाव्या यासाठी आपण मिटिंग घेतली. परंतु साहेबराव पाटलांनी
खंत व्यक्त केली ते सुद्धा बरोबर आहे. विदर्भ म्हटला म्हणजे आपले हे 6-7 जिल्हे हे आपण एकत्र नियमानं वागलो पाहिजे. त्यासाठी आपण आज हे मीटिंगचं आयोजन केलेलं आहे. आज या मीटिंगच्या अध्यक्षपदी आमचे मित्र राजूभाऊ तिमांडे, त्यानंतर विदर्भ बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष साहेबरावजी पाटील, गजाननरावजी वानखडे, हसन शेठ आणि सर्व आदरणीय मंच. आपण दरवर्षी या मीटिंगा घेत चालतो, परंतु त्या नियमाचं अंमलबजावणी किंवा कोणताही आपण नियम समजा कोणी मोडला तर त्याला आपण काही दंड हा नसतो. हे प्रत्येक कमिटी जे असते पट भरवणारी त्यांनी हे जबाबदारी स्वीकारली पाहिजे. कोणाचा खोटा बैल, कोणाचा म्हणजे रस्ता कसा, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण जे आज या मीटिंग मध्ये आपण जे ठरवू त्याप्रमाणे झालं पाहिजे आणि आपणही बैलवाल्यांनी या गोष्टीची दक्षता घेतली पाहिजे. आता 5 रुपये शेकड्याचं तिकीट ठरलेलं आहे, काही ठिकाणी 10 रुपये 7 रुपये तरी आपण खेळण्याची घाईच करतो. आपणही एक झालं पाहिजे, कारण की याच्यात प्रत्येकाचं नुकसान आहे. त्या पॉट कमिटी म्हणजे आजचं असं, आता हसन शेठ आम्ही खेळलो पण त्यावेळेस काही कोणती संघटना नव्हती, कोणी अध्यक्ष नव्हतं, परंतु नियमानं सगळं व्यवस्थित चालत आहे. आता फक्त उद्देश हा आहे पट भरून राहायचा की आपल्याला जास्तीत जास्त नफा उरला पाहिजे. तर त्या गोष्टीसाठी आपणच शेतकरी म्हणजे जे खेळणारे आपण सगळे पटकरी बांधव हे जबाबदार आहात. आपण जर एक झालो की बा हा रस्ता व्यवस्थित नाही आहे किंवा आम्हाला हे तिकीट मान्य नाही आहे, तर एखादा आता बंदीमध्ये आपण 10 वेळ वापस आलो, पोलीस आले, तर मग एखादा पट झाला असंही झालंच चालेल. कारण की आपला कोणालाही धाक उरलेला नाही आहे खेळणाऱ्याचा, कारण की आपण एक नाही आहे. आपण जर एक झालो तर आपण म्हटलं तसा पट होऊ शकते. म्हणून जे काही आज नियम ठरतील ते सगळ्यांना बंधनकारक राहतील अशी मी विनंती करतो. इथं बोलवून आमचा जो मान सन्मान केला त्याबद्दल मी वाशिम जिल्हा संघटनेचे आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. मी सेवानिवृत्त PSI गजाननराव गणपतराव वानखडे, मुक्काम पोस्ट किनगावराजा, जिल्हा बुलढाणा. आणि तसेच विदर्भ बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य विदर्भाचा उपाध्यक्ष माननीय हसन शेठ, माननीय वर्माजी यांनी जी मीटिंग ठेवली, या मीटिंग बद्दल सांगायचं म्हटलं तर त्यांनी ही मीटिंग हे बुलढाणा जिल्ह्यात ठेवायची होती, म्हणून त्याच्या दोघांच्या विनंतीला मान देऊन आज ही मीटिंग वाशिम जिल्ह्यात होत आहे. मी सर्वांचा व आमची कमिटी सर्वांचे आभार मानतो की बाबा त्यांनी आमचं सर्वांचं स्वागत करून आणि सर्वांना निमंत्रण देऊन इथे बोलावलं. मी सर्वांचा आभारी आहे. आज हीच मीटिंग रमावत तिवारी आणि दुधवाजी पाटीलची कन्या, काय नाव आहे बाई, नगमा मॅडम यांनी धामणगाव रॅली जे ठेवलेली आहे तिचा टाइम 2 तास होता, ती सुरुवात झाली असेल मीटिंग. 2 ठिकाणी मीटिंग ठेवण्याचं कारण काय हे मला समजलं नाही. आपण सर्व एक आहे, एकत्र राहायला पाहिजे, या नियमाचं पालन करायला पाहिजे. सर्वांचे नियम ठरवलेले पुन्हा रिपीट करण्याची गरज नाही. दरवर्षी ते रिपीटच होतात, ऑटोमॅटिकच रिपीट होतात. त्यांना त्या नियमामध्ये काय बदल करायचा असतात तर सर्वांमध्ये तो करता येते. सर्वांनी एकत्र येऊन या नियमावली तयार करायला पाहिजे आणि त्याप्रमाणे सर्वांनी वागायला पाहिजे. आता रस्ता म्हटलं तर आपण 300 फूट रस्ता ठेवायला पाहिजे, त्याची रुंदी 15 फूट असायला पाहिजे. याचं तंतोतंत पालन होत नाही. दुसरी गोष्ट की आपण दगड ठेवतो, पहिल्या दिवशी दगड ठेवतो, दगड ठेवला म्हणजे संध्याकाळपर्यंत दगड झाला तर संध्याकाळी त्याचं बक्षीस वितरण हे व्हायला पाहिजे. आपण काय करतो की दुसऱ्या दिवशी त्याला 1 वाजेपर्यंत संमती देतो किंवा दुसऱ्या दिवशी 1 वाजेपर्यंत आपण सुरू राहील. त्या संदर्भाने काय होते की ही जी दगडाचे लोक ही दुसऱ्या दिवशी गडबड करतात. त्या गडबडमुळे काय की जंगलच्या बैल हाकलण्यात उचित होतो, त्यात भांडणं होतात, त्यात दिरंगाई होते, मतभेद होतात. हे व्हायला पाहिजे नाही. कमिटीने हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण शंकरपट ठेवताना छोट्या गटाचा
बक्षीस वितरण हे दुसऱ्या दिवशी जनरलच्या दिवशी केलं तरी चालेल, परंतु दिवसभर हा शंकरपटाचा छोटा पट झाला म्हणजे त्याला स्थगिती द्यावी. दुसऱ्या दिवशी त्याला पुन्हा छडावून येऊ नये असं एक माझं मत आहे की जेणेकरून भांडण होणार नाही, रेखीच्या छकड्यावरून वाद होणार नाही. हिंगोली जिल्ह्याचा एक चांगला पायंडा पाडला किंवा पहिले 10 छकड नंबरात ज्यांनी 10 तिकीट काढले ते 10 तिकिटाचे मानकरी जे आहेत ते अगोदर पहिले आकारतील, 11 ते 20 त्याच्या नंतर आकारतील. अशी नियमावलीची पार्टी हे अगदी बरोबर आहे. त्यांना काय आहे की छकड्याचे नंबर लावा लागत नाही आणि वाद होत नाही. मेन म्हणजे एकमेकात जर मतभेद झाले, भांडणं झाली तर लोक आपल्याला नाव बोट ठेवतील, आपल्या इकडे बोट दाखवतील. आज आता आपण 10 वर्षापासून कोर्टात भांडलो आणि ही संमती मिळवली, राज्य शासनानं आपल्याला संमती दिली आणि तो खेळ पुन्हा सुरू झाला. हे वळलो बारकी जे खेळ सुरू झालेला आहे तो आपल्याला टिकवायचा आहे ना. आपण शो पल्ले किंवा कच्चे पल्ले हाकलतो, त्याच्यावर गाडीचा वापर करतो, ते दुर्गारीने बैल धरणाऱ्याने जोडी मालकांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या पल्ल्यावरही गाडीचा वापर केला नाही पाहिजे. कारण की आपले जे दुःखी आत्मा असतात त्या दुःखी आत्मा त्या काय करतात, ते व्हिडिओ समोरच्या जे आपले विरोधातले लोक आहेत त्यांना पाठवतात आणि ते कोर्टात ते सादर करतात. या अगोदर हेच झालेलं आहे की त्यांनी कोर्टात ते पुरावे सादर केलेले आहे की तुम्ही जे म्हणता की बैलाला मारहाण होत नाही, ही मारहाण केली जाते. त्यांनी असो तुमचं टिपरू, तुमची जादू म्हणजे छोट्या आरीचं टिपरू ते मारताना लोकांना दाखवलेलं आहे कोर्टात. ज्यांनी कोर्टात गेलं, जे कोर्टाचे जे हाल पाले ते लोक समजू शकतात. बाकीचे जनरल लोकांना याबद्दल काही माहिती नाही. त्यांना आपण जर सांगायला गेलो तर ते म्हणतात काय होते, एखादा पल्ला काडीवर आणला तर काय होते. हे बरोबर नाही असं एक माझं मत आहे. तुमचं आता सगळ्या हिशोबाने सगळं सोडा, पण कच्च्या पट्टीवर गाडीचा वापर हा केला नाही पाहिजे. कारण आपण सेकंड पटात हातवरच बैल हाकलतो, त्याला गाडीची आवश्यकताच नाही ना. ज्याचे पळतील तो प्रश्न नाही काही. हा आपला फक्त मनातून जेव्हा आपण गाडीवर हाकलले पाहिजे, त्यांना बैल जास्त पडतात असं कुठलंही काही मनात आणू नका आणि कच्च्या पट्ट्यावर गाडीचा वापर करू नका, जेणेकरून आपले व्हिडिओ बाहेर कोर्टापर्यंत पोहोचतील असं कोणते काम करू नका. अशी माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे. वाशिम जिल्हा कमिटीने आमचा सत्कार केला, याबद्दल मी त्यांचे लाख आभार. कुणाला काही आपलं मनोगत व्यक्त करायचं असेल तर पहिले प्रथम या ठिकाणी एक पट प्रेमी अनिल भाऊ राठोड पारवेकर हे आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. वाशिम जिल्हा बैलगाडा संघटना यांचे मी मनापासून स्वागत करतो. कारण आज रोजी जे धावपळीच्या जीवनात घडून आणलं हे फार महत्वाचं होतं. कारण आपण काय करायलो, मला फार मुद्द्यावर गोष्टी करावं वाटतं, इकडे तिकडे न जाता. मराठवाडा आणि विदर्भ वेगळं आहे का? नाही आहे ना. पण त्यांनी तिकडे मिटिंग लावली, ह्यांनी आपण इकडे लावली, म्हणजे हे आपल्यात भाव नाही. याच्यासाठी तू मय न करता दादा पाटील माझा शब्द ऐकून घ्या. कारण आपण आपल्यात असे धेवे दावे करून चालणार नाही. आपण एका जागी यायला पाहिजे, बसायला पाहिजे. हा बसुराजाचा खेळ आहे. ज्यावेळेस बंदी होती त्या काळामध्ये कोण किती परिश्रम केलेला आहे त्या नंदीला माहिती आहे फक्त ही बंदी उठाव म्हणून. आता मी बाकीचं तर काही म्हणू शकत नाही. राजू दादा आहे आपले गडीवाले, त्यांना विचारा. चाकणमध्ये गेलो होतो आम्ही, ट्रकाखाली आलो होतो, एकामेकाला हात ओढून काढलं, एवढी ट्रॉफिक होती. तर आज आपण सारं काही करून एवढं मोठं आज आपण वरच्या थरावर चाललो आणि त्या काळात आपण हेवे दावे करून चालणार नाही. म्हणून आज आपण नियमावली कोणत्या द्यायची नाही. माझं मत आहे व्यक्तिगत, तुम्हाला पटलं तर हा म्हणा, नाही तर नको म्हणा. आपण कोणतेही नियम देऊ नको, एकामेकाला द्यायची नाही. आज त्यांचं काय ठरते त्याच्यावर आपण पुन्हा मराठवाडा आणि विदर्भ बसू आणि नियमावल्या करू. बाकीचं राहिलेलं ते पाटील साहेब समोर पाहू आपण, आहे की नाही. एवढे बोलून मग माझे 2 शब्द संपवितो. तुम्ही या म्हणलं, एका हप्त्याने तुमची मिटिंग ठेवा, आम्ही येतो म्हणलं, हे मी सर्व सांगितलेलं आहे. आणि मी एक पार्टीने कधीच चालत नाही, एका पायाने कधीच चालत नाही. मला दोन्ही पाय पाहिजे, सर्व माणसं पाहिजे आणि सर्व काही पाहिजे. हे आता अनिल भाऊ म्हणले का, हे 2 जागा मिटिंग झाली, त्यांचं काम नव्हतं. आम्ही म्हणलं त्यांना मिटिंग घेऊ नका दादा, ते आता मोबाईलवर तुम्ही ऐकून घ्या. मी त्यांना बोललो की ते म्हणजे ठीक आहे सेठ, तुम रखो, हम मिटिंग रखते नाही. हे बी त्याने म्हणलेलं अध्यक्षाने कोण येतं मला माहित नाही. हो, तर इतकं बोलून बी ते मिटिंग ठेवायला लागले. याचं ते आता थोडासा समजून घ्यायला पाहिजे पटवालेची, का हे एकतर्फी काम नाही म्हणून.
आमचा वाशिम जिल्हा आहे, आम्ही यवतमाळमध्ये गेलो, अमरावतीमध्ये गेलो, त्यांच्या काम आहे आमच्या वाशिममध्ये बी यायचं. कोणी विरोधक असो काही असो, हे पट आहे, चीज नाही आहे. पटाचे सर्वच काम अवघड असतात. हे जाणून बुजून अवघड याच्यात अडचणीत आणणारे लोक बी आहे याच्यात. काय आमच्या संघ राहायचं, तुमच्या संघ राहायचं, तुमच्या संघ राहायचं, करायचं हे, बोलायचं हे अशी गोष्ट आहे. दादा आम्ही सगळ्यांना सांगितलं, तुम्ही या मालक असतील त्यांना सगळ्यांना विश्वासात ठेवून त्यांनी मिटिंग ठेवली होती. आणि विश्वासात ठेवून मिटिंग ठेवल्याच्या नंतर मला आता सर्वांना पटत नाही, मलाही पटत नाही की 2 मिटिंग आहेत. मला आज रात्रीला कळालं की धामणगाव रेल्वेला सुद्धा मिटिंग आहे आणि आज इथं सुद्धा मिटिंग आहे. पण आता आपण विदर्भाचा भाग आहे आणि मराठवाडा आमचा लागू नाही, त्याच्यामुळे इथे न झालं. तिथं याचा काय कॉन्टॅक्ट झाला नाही माझ्या असेल, त्याच्यामुळे तिथं काही मी गेलो नाही. पण विषय असा आहे, आपल्याला बैलगाडा शर्यत संघटना सुद्धा बैलगाडा शर्यत चालू झाल्याच्या नंतर पूर्वी आपले नियम काय होते, कोणत्या तरी एका पटावर ते ठरतील, ते नियम सर्वांसाठी लागू होते. पूर्वी काय संघटना नव्हती आणि संघटना पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा नव्हती. पश्चिम महाराष्ट्रातली संघटना सुद्धा नव्हती आणि मराठवाड्यातही नव्हती, विदर्भातही संघटना नव्हती. पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये संघटना का निर्माण झाली त्याचं मी जवळून पाहिलेलं उदाहरण सांगतो तुम्हाला. जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये पीठासीन आपले हे दाखल करायची होती आणि तामिळनाडू, पंजाब, कर्नाटक या राज्याच्या याचिका सुप्रीम कोर्टामध्ये होत्या आणि महाराष्ट्र राज्याची याचिका आपल्या मुंबई हायकोर्टानं फेटाळली होती. 2017 मध्ये तुम्हाला आठवलं असेल तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि महादेवराव जानकर साहेब म्हणून पशुसंवर्धन मंत्री होते. आणि महादेवराव जानकर साहेबांनी माझे संबंध पहिल्यापासून चांगले होते आणि ते बोलला आले होते. आणि अजितदादा पण होते, त्यांनी एक संघर्ष यात्रा काढली होती, पूर्ण आमदार ठेवून. त्यावेळेस त्यांनी जयंत पाटील, आता आपल्या जयंत पाटील असतील, अजितदादा असतील, त्यांनाही निवडून होते. आणि सर्व मत असं आलं होतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये एकही संघटना नव्हती बैलगाडा शर्यतीची. मग पंजाबची संघटना होती, तामिळनाडूची संघटना होती आणि कर्नाटकची सुद्धा संघटना होती. महाराष्ट्रातली एकही संघटना नव्हती. त्यावेळेस पंढरीचे फडके, जेव्हा मला माहित असेल तर माहित नसेल मला माहित नाही, पण विजय जाधव नावाचा माणूस होता सांगली जिल्ह्याचा आणि त्यानं सांगलीमधून मुंबईपर्यंत बैलगाडी खांद्यावर ओढत नेली होती. आणि त्या आंदोलनाला मी मुंबईमध्ये होतो. ज्यावेळेस ते आंदोलन मुंबईमध्ये झालं होतं त्या विजय जाधव सोबत होतो आम्ही आणि आम्हाला पोलिसांनी सांगितलं होतं तुम्ही आझाद मैदानावर यायचं नाही. मी स्वतः तिथं हजर होतो आणि आझाद मैदानावर तुम्ही येऊ नका, आला तर तुम्हाला अटक करून आम्ही आतमध्ये टाकून देऊ. पण एका हॉटेलमध्ये आम्ही विजय जाधव दोघंही एका हॉटेलमध्ये राहिलो आणि नंतर टायमाला पंढरीचे फडके आले आणि तिथं ते बैलगाडा संघटनेचे आपले धनाजी जागे म्हणून येतं, आज नितीनाबा शेवाले, रामकृष्ण टाकरकर, संदीप भोगते या लोक त्या केसशी निगडीत होते. पण या संघटना नसल्यामुळे मग यांनी कागदोपत्री एक संघटना केली होती सर्वोच्च न्यायालयात दाखवण्यासाठी. त्याचं मोठं उदाहरण म्हणून एक सचिन पाटील साहेब म्हणून वकील होते आपले. मला आठवत असेल की एक GR का आला होता, त्याचे पशुसंवर्धन मंत्री तत्कालीन आपला GR निघाला तेव्हा सुनील केदार साहेब होते. सुनील केदार साहेब होते आणि सचिन पाटील म्हणून सर्वोच्च न्यायालयात वकील आपल्या नावानं केस लढणार होते. आणि ते रोज रात्री 11 वाजता मला फोन करायचे. दिवसभर काय झालं त्यांनी रात्री 11 वाजता मला सांगायचे किंवा आज या इथपर्यंत आपण आलो. त्याच्यामध्ये आपल्याला कपिल सिब्बल म्हणून ज्येष्ठ वकील आहेत, त्यांनी सुद्धा सपोर्ट केला होता. आणि या देशमध्ये संघटनेचं महत्वाची संघटना होती, पण ती संघटना तासिका नसल्यामुळे आपण ती नंतर मराठवाडा महाराष्ट्र अखिल भारतीय केली, अखिल भारतीय बैलगाडा संघटना केली आणि ती आज संघटना चालू आहे. त्याच्यानुसार ते पश्चिम महाराष्ट्रात नियम बनतात. पण विषय असा आहे की आता मागच्या काही कारणास्तव मराठवाडा आणि विदर्भातल्या जे बैल त्याच्यावर पश्चिम महाराष्ट्रात खेळल्यावर बंदी घातलेली आहे. त्यामध्ये नितीनाबा शेवाले आणि मला वाटतं आता नवीनच सचिव झालेले आपले पैलवान विलास पैलवान देशमुख. पूर्वी ते संघटनेत नव्हते, त्यावेळी सक्रिय कार्यकर्ते नव्हते संघटनेत, ते चालू झाल्याच्या नंतर झालेली माझ्या माहितीनुसार.
कारण सक्रिय कार्यकर्ते ज्यांनी खरी मेहनत घेतली ते रामकृष्ण टाकळकर आणि संदीप बोगदे, नितीन आबा शेवाले आणि पंढरीशेठ फडके. तुमचा आरती जो पैसा दिला ना, पंढरीशेठ फडके एवढा बैलगाडी शर्यत चालू करण्यासाठी एकाने पैसा दिला नाही. या दोन उदाहरण मी 1,00,000 रुपये एक होते माझ्या समोर पंढरीशेठ फडकेनं. आणि तेवढा पैसा पंढरीशेठ फडकेचा पैसा कोणी दिला नाही बैलगाडी शर्यत संघटना चालू करण्यासाठी. त्यांनी खूप मेहनत घेतली. पण कालांतराने शर्यत चालू झाली. खूप मंत्र्यांनी, सगळ्या आमदारांनी, खूप आपल्या सर्व मराठी आपलं बिनविरोध कायदा मंजूर झाला होता 2017 मध्ये. पण मुंबई हायकोर्टात गेला. इथं पेटा संस्था मजबूत असल्यामुळे त्यांनी हे आणला. या कोर्टात केलं 5 खंडपीठ सरासरी साधारण केस लागत नाही, पण या केस लागलं होतं. आणि त्या खंडपीठाने निकाल दिला की बाबा शर्यत चालू करायची. पण आता आपण शर्यत चालू झाली, सर्व झालं, व्यवस्थित झालं, पण नियमावरून अडचण. आता नियम पश्चिम महाराष्ट्राच्या बैलगाडी शर्यतीत आपण 3 फेऱ्यात गेलं तर तुम्ही औरंगाबाद संभाजीनगरला 3 फेऱ्याचं मैदान खेळलात. तुम्ही बीड जिल्ह्यामध्ये 3 फेऱ्याचं मैदान खेळलात. तुम्ही कधी नव्हते यावर्षी लातूर जिल्ह्यामध्ये बैलगाडीचं 3 फेऱ्याचं मैदान खेळलात. तिथं सांगली, सातारा, कोल्हापूर प्रत्येक नियम एकच आहे, तिथं नियम अलग नाही. पण आपण मराठवाडा आणि विदर्भात आलं की एकीकडे वेगळे नियम असतात. आता आपल्या नागपूरच्या पट्ट्यात गेलं की आपल्या गट नाही तिथलं. एक तहसील गट आहे आणि दुसरा आम जनरल गट आहे. तुम्ही या बाहेर निघा. नागपूर जिल्हा इकडं वर्तळातला तो भाग तसा आहे, कारण त्या भागात मी पद केलेला आहे. आणि इकडं अमरावती, यवतमाळ कडे आपण गट आणि जनरल गट आहे. इकडे मराठवाडा विदर्भात आपण मराठवाड्याकडे आलं की गट त्या म्हणतात आम्हाला काही शिकवू नका, आम्ही आमच्या पद्धतीने खेळ सुरू चालू करू, तुम्ही आताची पोर आहात, तुम्ही तुमचं काम करा, असं आम्हाला बोलणं कमिटीचं ऐकावं लागतं. खूप वेळेस आम्ही कमिटीचं बोलणं ऐकलं नाही किंवा तुम्ही घड्याळ चालवताना तुम्ही आमचे नोकर आहात म्हणतात कमिटीवर. जे आयोजक आहेत कमिटीचे, बरेच त्या कमिटीचे आयोजक म्हणतात किंवा तुम्ही आम्ही तुम्हाला पैसे घ्या, तुम्ही तितक्या पुरतं काम करायचं, तुमचं जेवढं काम आहे तेवढं करा, बाकी खेळ कसा खेळायचा आम्हाला माहिती. आम्ही 40 वर्ष झाले ते खेळ खेळायलो, 50 वर्ष झाले आम्ही खेळ खेळायलो. आमच्या पिढीला खेळ चालू येतात, कारण यात्रेचे खेळ येत होते, यात्रेचे कंटिन्यू चालतात. आता विदर्भाचा विषय राहिला, इकडे राजकीय पट चालतात. इकडे मोठमोठ्या नेत्याचा आश्रय आहे पटाला, नाही म्हणायचं काम नाही, भरपूर. आज आपले इकडे पण आमदारांनी पट ठेवलाच होता ना मग बोलून आपलं. म्हणजे असे इकडच्या भागात मोठाले राजकीय नेते पाठीमागे राहतात. पण तसं मराठवाड्यात घडत नाही. मराठवाड्यात राजकीय नेते नाही, तिथं पण त्याकडून पैसे होतात. त्यासाठी माझी सर्व बैल मालकाला विनंती आहे. आणि कसं आहे, सर्वजण काही झालं की घड्याळ वाजवून येतं, पण मला वाटतं काही बैल मालक आपल्या सोयीनुसार नियम बनवतात आणि आपल्या सोयीनुसार बोलतात. हे मी प्रत्यक्ष अनुभवले. ज्यांनी आपल्या सोयीनुसार नियम बनवले आणि आपल्या सोयीनुसारच ते नियम दिले पण नाही. त्याच्यामुळं नियम तुम्ही एक बनवा, विदर्भातला असो किंवा मराठवाड्यातला असो, एक नियम बनवा आणि एक काही सुरक्षित चालू द्या. तुम्ही दरवर्षी जर नियम बदलत राहिला तर ते नवीन वाचलं या पटामध्ये त्यांना अडचण येते. आता आपण मागच्या वर्षी 1 जून पासून सीझन चालू केलं होतं. यावर्षी आपण 1 जून पासून सीझन चालू केलेलं आहे. पण बऱ्याच जणांच्या ग्रुपवर कॉमेंट येतात की आमचं कोल्यापासून सीझन चालू व्हायला पाहिजे, यवतमाळ, अमरावती जिल्ह्याचे कधी पण त्यांचं म्हणणं असेल किंवा कोल्यापासून सीझन. पण आता कोल्यापासून सीझन चालू करायचं म्हणजे आता 2-3 वर्ष झालीत आपल्या भागात आणि जवळपास सर्व बैल हल्लेले. मग त्या बैलवाल्यांनी काय करायचं? आता जर आपण कोल्यापासून म्हणलं मग त्या बैलवाल्यांनी काय करायचं? हे चुकीच्या अशा नियमात काय तुम्ही जे आहे ते एकदाच कंटिन्यू निरंतर नियम चालले पाहिजे. पूर्वी जसे आपले नियम होते ना, त्याने वर्षाला बदलत नसत. जो नियम ठरलेला आहे तो नियमच चालायचा कंटिन्यू. पहिले क गट होता आणि आम जनरल होता. ज्या ठिकाणी एक सिंगल पट होता तिथे आम जनरल होत नाही. त्या ठिकाणी ज्या कमिटीची इच्छा असेल 2 पट ठेवायची, 2 कमिटी पट ठेवत नाही. तिथं क गट असले क गटात खेळायचे, जनरल गटाचे जनरल गटात खेळायचे किंवा असं होतं. आणि माझी तुम्हाला सर्व परिमाणकाला विनंती, आपण जरासं लक्ष द्या. आपण मुलांकडे जास्त लक्ष द्यालो आणि कुठेतरी आपल्या देशीचे आपलं गावरान बैल का हे त्याचं लक्ष करायचं. या गावरान बैलासाठी काहीतरी वेगळं करा. एक तुम्ही आपण गावगाडा ठेवू ना, जो गावगाडा गावापुरता ठेवतो तो पेशल गावरांसाठी ठेवून द्या.
माझं वैयक्तिक मत आहे आणि ते चांगलं मत आहे. एक विचार करायला दुसरी गोष्ट की आपण गावरान बैलाकडे लक्ष राहिलं नाही आपलं. पूर्ण कुणी आलं की चाललंय सांगली जाय, सातारा जाय, कोल्हापूर जाय, इकडं कुठं ते याच्या बाजारात जाय, तो तिथून दुसऱ्यालाच घेऊन येणार. पण गावरान बैल चांगला दिसला तरी गावरान बैल खरेदी कोणी करणार. आज गावरान बैल खेळायले खूप बघायचे, पण त्यामध्ये आता बरेचसे आता नवीन वासरं खूप बघायचे, पण त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. खिलारकडे पटकन लक्ष आहे. त्याच्यामुळं त्या गावरान बैलाकडे लक्ष असू द्यावं आणि नियम विदर्भ असो, मराठवाडा असो, एक सन्मान नियम ठेवा. माझं तर म्हणणं आहे किंवा त्या ठिकाणी एक पट आहे पंचायत, ज्या ठिकाणी एक पट आहे त्या ठिकाणी आम जनरल पट असला पाहिजे. ज्या ठिकाणी 2 पट आहेत, समजा क गट आहे आणि जनरल गट आहे, त्या ठिकाणी क गटातली वासरं क गटात खेळतील आणि जनरल गटातली वासरं जनरल गटात खेळतील. आम जनरल गट हो. पण सर याचा उदाहरण कसं होतं तुम्हाला सांगतो. यामध्ये काय होतंय, आता काही यात्रेच्या कमिटी आहेत आमच्या भागातल्या. माझ्या 90% यात्रेचे पट करतो आणि यात्रेचं कसं आहे, तो गावाचा कारभार असतो. गावाच्या कारभारात कसं आहे, आता पूर्ण गावाचा कारभार असतो आणि तिथं त्या गावाचं ऐकावं लागतंय. पण तिथं सगळ्या गावाचं ऐकावं लागतं. कारण कमिटी आपण पद खेळणारे होत, तर पद खेळणारे द्यायचाही विचार आपल्याला पाहिजे ना. आपल्याला कसं आहे, आपण खेळणारे होते पण पद खेळणारी जी मंडळी आहे त्यांना जर कुठला तरी हक्क पाहिजे की नाही. आपण नुसतं म्हणलं पद खेळतो, आपण म्हणलं नियम काढले त्यांनी पटच नाही घेतली, तर मग आपली पहिले आपण काय करणार. हा विषय ना एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर आपण म्हणलं ह्या नियमानुसार आणि त्या कमिटीनं पटत नाही दिला तर आपण पहिलं काय करणार. कारण त्या आयोजक कमिटीलाही अधिकार असले पाहिजे. त्या बक्षिसा बाबतीत इकडे बघा, बक्षिसाच्या बाबतीत आम्ही बोलतो, आम्ही कमिटीशी बोलत असतो. जे आता तुम्ही बघा, मी काय म्हणतो, माझ्या शब्दाकडे लग्नभाऊ झालं, माझ्या शब्दाकडे लक्ष ठेवा. ज्या कमिट्या बैलवाच्या आहेत त्या बैल मालकाच्याच कमिट्यावाले त्यात जास्त असतात, हे ध्यान ठेवा. ज्या कमिट्या आयोजक कमिटी इतर सुद्धा त्याच्यात फीस कमी राहतात. तुम्ही पॉम्पलेट आतापर्यंत चेक करा, ज्या गावात बैल येतात त्या गावच्या कमिटीची पॉम्पलेट फीस जास्त नाही. त्यांनी पटक केलेली आहेत, राजवरणी केलेली आहेत, सगळ्यांनी केलेली आहेत. आमचंही लक्ष असतं. आम्ही नवीन पटावाल्याला बरोबर व्यवस्थित सांगत असतो. नवीन पटावाल्याला आम्ही व्यवस्थित सांगतो. आणि एक विषय जातीय गोष्ट आहे. आता दुसरी एक आमच्या घरीवाले तुम्ही काय करता, काही बैलवाले काय करतात, आता पट झाला. सबसे पहले तो मैं यहाँ पर बोलने वाले खड़ा हूँ अपने वाशिम जिले में जो पट होते हैं. अब यहाँ पर इसमें सेकंड से गलत, गावगाडा अलग, मागच्या वर्षीचे गावगाडा खेळले, सेकंडचे खेळले याने इनामा घेतलेले. आणि या वर्षीचे नवीन गोरे आहेत ज्यानं आता सुरुवात केली, तर त्याने काही याच्यात हे प्रॉफिट आहे ना, त्याने काही त्यात सगळं रिकामे गेले. आता या मागच्या पटातून मागच्या वर्षीचे काही जोडे खेळलेले त्यानं नंबर घेतले, पहिले, दुसरे, तिसरे, चौथे, पाचवे. तर माझं आता मत आहे की हे सगळे बंद झाले पाहिजेत. आणि हे जे चेक पावतीचे गावगाड्याचे पट आहे हे एकही झालं नाही पाहिजे आपल्या जिल्ह्यात. आपण मिटिंग ठेवली, आपण याचा मान ठेवून आता हे सगळं आपण करायला पाहिजे. हे आपला कर्तव्य आपल्या जिल्ह्यापुरता. तर बाकीचं जे आहे ते साहेबराव पाटील आहेत, बंडू पाटील आहेत, लखन भाऊ आहे, अनिल भाऊ आहे, अक्षय भाऊ बेंगाडे, हे याच्या जिल्ह्यात हे करतील. माझं हेच म्हणणं आहे. बाकीचं काही मी याच्या व्यतिरिक्त बोलू शकत नाही. मी माझे 2 शब्द संपवतो. त्याने 12 महिने गोरं वापरायची, त्यांना फक्त चेक पावती इनाम घेतला त्याचा पण म्हणजे हा ते तर बरोबर आहे. आता बक्षिसासाठी खेळणारे, आता बक्षिसासाठी खेळून ज्यांना नंबर घेतले ते पण आता खेळायला लागले. आणि याच्या समोर असं भयाने जे सांगितले ते करेक्टच आहे. मागच्या वर्षी आपण काय ठरवलं होतं की बाबा सेकंड चेकची फक्त पावती बनवून खेळायचं. फक्त
काही जणांचं काय म्हणत आम्ही तुड्या धुवून येतो, गाडी घेऊन येतो, असे सेटलमेंट झाले तर ते व्हायला नाही पाहिजे. ते त्याचा पर्याय आहे. नाही, त्याच्यामुळे गाडी घेऊन येतात. बरं नुकसान कोणाचं व्हायला त्याच्यामुळे शेतकऱ्याचं होईल. हो, शेतकऱ्याचं त्याला होईल. जनरलला द्यावं लागेल ना, कारण बक्षीस घेतला म्हणजे तो बैल बाटला. तुम्ही या मोठ्या पटामध्ये तुम्ही चेक करू शकता ना, 200-300 रुपये की 500 रुपये पावती फाडून. आणि राहिला अजून एक गोष्ट, चिल्लार जे बैल आहेत ना, काय गटात फक्त 2 दात आणि आधात चालतील, 4 दात चालणार नाही. आणि गौरान बैल जे आहे, गौरान बैल 4 दात चालतील. हे बघा. जे वरची मीटिंग मध्ये ठरवलेलं आहे. आता संभाजीनगरला बरोबर आहे. संभाजीनगर वाकडे आहे. हा विषय झाला होता संभाजीनगर मध्ये. इकडे एक मिनिट. संभाजीनगरला हा विषय झाला होता की तुम्हाला जर आपल्या भानगडी मिटवायच्याच असेल या संदर्भात, आता आपण अ गट आणि क गट हे 2 गट खेळतो की नाही. अ गट म्हणजे कोणता? मोठा गट. आणि क गट म्हणजे कोणता? लहान गट. म्हणजे आपण कबड्डी खेळतो तर मोठे वयाची एवढ्या किलोचे तेवढ्या किलो खेळतो की नाही. तर तसं या बैलाचं, बैल समजा तुम्ही बैलाला घ्यायला गेले तर त्याचं वय कशावर ठरवता तुम्ही? दातावून. कशावर ठरवता? टाटाऊ. मग जे अवजात आहे ते लहान, हो, जे 6 दात झाला तो परिपक्व बैल झाला, ते बैल झाला. समजतो. तर त्याने दात पाडले. तर माझं असं मध्यामध्ये आहे, खिल्लार बैल हा त्याचं सगळ्यातच मत आलं होतं, परंतु हे सगळे बदलून घेतले जिल्ह्याच्या भागामध्ये मराठवाड्यात सुद्धा की खिल्लार बैल हा 4सा होईपर्यंत लहान्या गटात राहील. 4 दात खेळता जरी झाला तर तो मोठ्या गटात नाही. मग मोठं पाडणार नाही, त्याचा काही समजणार नाही. आता गावरान बैल लवकर दात पाडतात, त्याच्यामुळं गावरान बैलाचा हा 6 दात होईपर्यंत, म्हणजे 4 दात पर्यंत लहान्या गटात, 6 दात जेव्हा होईल खेळता जरी झाला तर तो मोठ्या गटात राहील. असे जर नियम केले तर तुम्हाला काही पाहायचं काम नाही, कोणतं पाटला म्हणायचं काम नाही, कोणतं जायचं काम नाही. अर्धा टाकायचा म्हणजे दात पाहिले की त्याचा व्हायचं. त्याला प्रॉब्लेम येत नाही त्याच्यात. दुसऱ्यापर्यंत तू पण सांगा ना, खरं काय सांगा ना. तुम्ही ऐका, तुम्हाला 1 वर्ष अवघड नाही. बरं ऐका ना, जे बैल पहिला हल्लाच नाही, बरोबर आहे, तो अर्धा बी असला पोटात हल्लाच नाही, वाटलाच नाही, ते बैल त्याकडे चालतो ना. अहो तुम्ही बैल तसाच बाजून ठेवसाल आणि तुम्ही नियम कसा काय, तसं कसं शक्य आहे? तुम्ही तिकडे नाही. एखादे तुम्ही असे उदाहरण याच्यातले विचारा, एखादे 2च नियम जर करायचे असेल तर सर्वांना विचारात घेऊन करून तर लागेल ना. तुम्ही घरी बांधून बैल ठेवसाल, 4 हळद बससाल, नाही. आम्हाला काय माहित कोणाला हल्ला की नाही ते. वय त्याचं वाढलं ना, मग ताकद वाढली ना त्याच्यामध्ये. बापापासून आहे, बापापासून आहे. उशिरा कसं नसते दादा. नियम आहे सगळं, लक्षात घ्या. नियम तुम्हाला जे असेल त्यांना राहील, तुम्हाला राहील, मला राहील. नियम करायचं खूप तुम्ही घेणार नाही ना. मग तुम्हाला हे नियम माहीत झाल्यावर तसा बैल तुम्ही घेणारही नाही ना. अरे नियम ठरल्यावर तुम्ही घेणार का बैल तो? काय होतं पहिलं हे पण चुकीचं आहे. कोणतं माहिती का, खेळता बैल 4 दात झाला. हो मग बरोबर, 4 दात झाला म्हणजे मोठ्या गटात गेला. तुमच्या एकट्याचा बैल नाही, माझ्या बैलाचा आहे. प्रत्येकाचं नाही. आता 2 लाख झाले, 1 वर्ष वेगळाच राहील. राहिल्यानंतर ते नंबर घेऊन येणार, वापर विषय चर्चेत ठेवला आहे, आम्हाला होणार नाही. तर पाहू तुम्ही त्या गोष्टीवर टेन्शन घेऊ नका, काय होणार. मोठं घेऊन गेलं, कारण हा आमचा खेळ आहे. तामिळनाडू तिकडे कर्नाटकमध्ये ते दांड्याचे खेळ करू शकतो, मोठे मोठे जीव गेले. आता आपला बैलाचा खेळ आहे आणि आम्ही पहिलं राबून जो आमचा गरीब माणूस कष्ट करून बैल तयार करतो, त्याला 4 पैसे मिळते. त्या 4 पैशाचा फायदा आपल्या कुटुंबाला होतो, मुलीबाईच्या लग्नाला होतो. त्या सर्व गोष्टी चांगल्या प्रकारचे ओळख निर्माण होते, काही सुद्धा निर्माण होते. त्याचं गायाची जनावरांची कत्तल करणारे लोक आहे, मोठे मोठे अधिकारी निवासी तर बरोबर आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनला ते होते, हा ट्रक गाईच्या पहिल्यांदा थोडेसे 10,000 15,000 हा धंदावून बसला. म्हणून माझी विनंती आहे, मी सुद्धा इथं आलो, तुमच्या भेटीसाठी आलो, प्रेमाकडे मुद्दाम कालच फोन आला आणि आलो. म्हणून आपल्यामध्ये कुठेही वाद करू नका. शंकरपटाचा वाद झाला नाही पाहिजे. एका ठिकाणी असं माझ्या भाऊ मिटिंग घ्यायला होता सर्व. दुसरी गोष्ट, पटावर पट येते, पटावर पट नाही आले पाहिजे. एक लाईन लावा, वाशिम जिल्ह्याची लाईन लावा, वाशिम जिल्हा, यवतमाळ जिल्हा, तिथून वर्धा जिल्हा,
खामगाव जिल्हा असे जिल्हे घेत चाला ना. खामगावचा बैल कुणाचा वर्धेचा बैल कुणाचा अमरावती असं नाही झालं. त्याच्यामुळे हिरमोड होते, तिथं पैसे लागते. ठिकाणचा खेळ जर घेतला तर कोण्याही शंकरपटाच्या डबल किंवा पैसे खर्च होते आणि त्याच्यात जो जोड्या आल्या नाही किंवा पटावर पट आले तर हिरमोड होते. चांगल्या प्रकारचं आयोजन केलं वाटलं. तुम्ही बहुतेक आले होते का इंग्लंडला का नाही? तुम्ही नाही आले पण ही सर्व मंडळी आली आहे. आणि यवतमाळ जिल्ह्यातले सर्वात जास्त शौकीन लोक हे आहे. पहिलं तयार करणारे हे लोक आहे, गोरगरीब लोक आहे. या पुष्कळ लोकांचं जीवन सुद्धा त्या बैलाच्या भविष्यावर आहे आणि त्याच्यामुळे आपल्या सर्व गोष्टीसाठी आपण एकत्र अध्यक्ष साहेबांनी सांगितलं की त्यांच्याशी संपर्कात राहून सर्वांनी एक मतानं, कारण तिकडे मीटिंग चालू आहे, त्यांच्याशी फोनद्वारे सुद्धा संपर्क या ठिकाणी आता घेण्यात येईल आणि पुढील मीटिंग चर्चा सुद्धा कशा प्रकारे करायचं ते या ठिकाणी फोनद्वारे सुद्धा संपर्क साधणार आहे. आणि आपलं जे नियमावली आहे ते नियमावलीला सर्व कमिट्या एकत्रित येऊन सर्वांना सोयीस्कर पडतील असं खेळ होईल. आपल्या मनाप्रमाणे मी धन्यवाद आहे, माझ्या मनाप्रमाणे असं होणार नाही. एक विशेष सर्वांच्या अधीन राहून आपली नियमावली होणार आहे. काही नियमावली झालेली आहे पण त्याच्यातही काही आपण आपसातच करतोय, माझ्या फायद्यासाठी मी करतोय असं होतं नाही पाहिजे. बरोबर आहे. पण आता विदर्भ जर वेगळा पहिले सुरू होतं तसंच आंदोलन सुरू आहे आपलं पटावाले इथे. विदर्भ वेगळा कशाला करतात? आपले जे 7-8 जिल्हे आहेत ते तर एका नियमानं चाललं पाहिजे ना. तुमची काय अडचण आहे आम्हाला सांगा. हा तर मग निवडणुका घेऊन म्हणा त्याच्या नाही निवडणूक अध्यक्ष जर आहे तर मग तुम्ही इथं येऊन किंवा आम्हाला तिकडे बोलवून सांगायला पाहिजे की मग साहेबराव पाटला काय चुकीचं आहे. आम्ही म्हणू शकतो द्यायले किंवा आहे तुमचं इथं चुकलेलं आहे म्हणून. हो ना, तर मग काय अडचण काही सांगायला त्याचं कारण सांगसाल की नाही तुम्ही? हां 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 बरं ठीक आहे. त्याच्यातही आपण त्याला अध्यक्ष बाजूला ठेवू. तुम्ही म्हणसाल सगळ्याच्या मतानं तो ठेवू आपण, बरोबर आहे. पण नियम एकच राहा आणि आपण 7-8 जिल्हे एक राहा आणि नियमाचं पालन करा. नाही तर मग काय आपण फक्त ठरवतो मिटिंगा. आता आपल्याला जाया आता त्रास हां 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 सांगा. नाही ते तर बरोबर आहे ना. तो नियम इकडेही आहे तिकडेही आहे आणि तो नियम पालन केला पाहिजे. मी मग दादा पाटील आहे तर दादा पाटलावर कोणा ऑब्जेक्शन घ्यायचं असं नाही. चंद्रपूरमध्ये जनरलचे बैल नाही गटात खेळतात. मागच्या वर्षी काही लोक आपण सामंजस्याने ठीक आहे त्यातून एक मिटिंग घ्या तुम्ही. चंद्रपूर बंद लकडी का पडली ठीक आहे ठीक आहे. हो 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 करा फोन तुम्ही. अरे हे आम्हाला माहित होतं की त्याच्या साहेबराव पाटलावर नाराजी. मग काय आहे बघा, साहेबराव पाटील म्हणजे शंकरपट नाही नाही. नाही बरोबर. इथं सगळे म्हणजे मी आज समोरचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उद्या शेठ होतील, दादा होतील, कोणी होईल पण आपला काही खेळाडूच राहिलं तो. या शंकरपटाच्या व्यतिरिक्त थोडाच माणूस राहणार आहे. आता काय झालं, यांच्या एका 2 जोडी बद्दल त्यांच्या आता जे खरा निर्णय आहे ते मी सांगितला की हे बैल तुमचा चालत नाही. बंडू पाटील डपळे त्यांनी सांगितलं ते वर्ध्यातला निर्णय. तिथे मी बोललो तर त्यानंतर ते म्हणजे तुम्ही असा निर्णय कसा. बंडू पाटील उपाध्यक्ष आहे, डपळे वर्ध्यातला पट आहे, त्यांनी सांगितलं वर्ध्याची गोष्ट बरोबर आहे ना. तुम्ही होती शेलूची गोष्ट जोडी काढली बंडू पाटील. मी म्हणून बंडू पाटील सांगितले बरोबर आहे. बरोबर आहे त्याची आता वैयक्तिक नाराजी आहे त्याची. हा सर्वसमावेशक होता जे होता ते. तुमचा बैल एक काढल्यामुळे तुमची नाराजी आहे हे होते घडीवर. आपणही आता जे आपल्याला काय घेतलं नाही. मी त्याच्याकडून निर्णय केला. दादा आपलं काय एक मत आहे, त्यांना जर समजा दादा मान्य नसतील मान्य आहे. ऐका तरी दादा, आपले जेवढे 6 जिल्हे का 7 जिल्हे आहेत, 7 जिल्ह्यातून एक माणूस उभा करा आणि त्या दिवशी मीटिंग करा आणि त्या 7 जिल्ह्यावाल्याने खर्च करायची मीटिंगचा आणि टोटल लोकांना वोटिंग करायचं.
हे मत माझं स्वतःच आहे. नाही उमेश पाहिजे दुपारी लक्षात घ्या वोटिंगच्या विषयात जाऊ नका ऐका नाही ना रे बाबा, हे बघा. अरे त्याची जर नाराजी असेल तर आपल्याला सल्ला द्यायला काय सल्ला द्यायला काय ना सर्वांच्या सहमतीने निवडाला हा, मग. हे सहमतीने व्हायला लागलं ना सगळं. सगळ्यात महत्वाचं की आपलं हे पट आहे. कोणी अध्यक्ष आहे? आता अक्षर आहे, दुसरा माणूस आहे का? भैया आहे. सगळ्यात पहिले एक काम हे करा ते नागपूरवाल्याचा बंद करा घराणं ते 2 वर्ष खेळायला भेटना पडेगा ना रे, वो अकेला बैठे वाला है, दुनिया को बुलाना पड़ेगा ना, नागपुर वाले को 4 जनों को बुलाना पड़ेगा, यवतमाळ वाले को बुलाना पड़ेगा, अमरावती वाले को बुलाना पड़ेगा. अमरावती बळराम एवढं हे अमरावतीवाले हे 1 वर्ष आपले जिल्हा गट खेळतात, दुसऱ्या वर्ष आपल्या इकडे गट खेळतात. आपण काय करतो त्याचा आपल्याकडे नाही खेळायला लागले आपल्या इकडच्या लोकांना 10 पण खेळायला लागले काऊन खेळायला लागले तुमच्या इज्जत गावगाडा खेळा का आपल्या इकडचे नजर येत होतात ते वर्षभर खेळ खेळून मोकळे होतात. मग त्याच्यापेक्षा त्याच्याशी सामंजस्यपणाने बोललो नाही ऐकलं तर आपले आमचा बुलढाणा अकोला बरोबर आहे वाशिम आणि हिंगोली हे जरी यवतमाळचे असले तरी आपले अध्यक्ष हेच राहतील आणि आपले नियम तेच राहतील. पण नियमाचं सगळ्यांना इमानदारी पालन करायचं आपण. आपण इथं बोलतो काय आणि करतो काय काय म्हणणार. बरोबर आहे, बरोबर. फक्त आपण सच्चितपणानं खेळाडू तिथं खेळा, कुठं नाटक करू नका, कोणावर अन्याय होईल असं वागू नका. कशा आता मी इतक्या वर्षाला खेळून आलो, कोणाची काही भांडण नाही, झगडा नाही, कधी पाया कांद्याचा किरण कुठे किरण